राम कृष्ण हरी माऊली, पांडुरंग हरी, वासुदेव हरी. बहुधा सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. विठ्ठल भक्तीच्या, विठ्ठल नामाच्या गजरामध्ये काल पुण्यनगरीत श्री माऊलींच्या पालख्यांचं आगमन झालं. त्यानिमित्तानं ज्ञानेश्वरी वचन भाग 26 हा जो सोहळा आहे हा अवर्णनीय आहे. त्याच्याबद्दल आपण आणखीन मध्ये मध्ये बोलूच, पण आजचा संकल्प असा आहे की जे वेगवेगळे योग सांगितले भगवद्गीतेमध्ये, आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी त्याचं दीर्घ रूपांतर केलं आहे त्या योगांचं. 6व्या अध्यायामध्ये ध्यानयोगाचं खूप वर्णन आले, खूप छान वर्णन आहे. तसं 6वा आणि हा आता बरोबर दुप्पट म्हणजे 12वा अध्याय आहे. तर हा 12वा अध्याय भक्तियोगाचा आहे. आणि आता हा जो काय चालू आहे हा सोहळा म्हणजे भक्तियोग, दुसरं तिसरं काही नाही. शुद्ध विशुद्ध भक्ती. बरं, ही संस्था 700-800 वर्ष चालू आहे वारीची, परंतु याच्यामध्ये संस्थात्मक थोडे बहुत दोष तर असतात. माणसाचे दोष आहेत, थोडे येणार, परंतु संस्थात्मक दोष म्हणून म्हणता येईल असं जवळजवळ नगण्य आहे. म्हणजे कसं की या संस्थेमध्ये स्वार्थ लाभासाठी येणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. म्हणजे याच्या विरुद्ध जर बघायला गेलं तर राजकीय काम सुद्धा आवश्यक आहे. त्याने सगळा कारभार चालतो, एखाद्या भागाचा म्हणा, देशाचा म्हणा. पण ती जी संस्था आहे, कुठलीही संस्था असू दे, मग तो राजकीय पक्ष असतो, त्या संस्थेला पक्ष म्हणतात. तर त्या पक्षामध्ये जास्ती टक्के हे स्वार्थासाठी आलेल्यांची भरताड असते. आणि बरोबर विरुद्ध म्हणजे वारकरी संप्रदाय, याच्यामध्ये फार थोडे लोक असे असतील की काही स्वार्थ साधण्यासाठी येतात. बाकी सगळा भक्तिभाव, शुद्ध भक्तिभाव आणि पंढरीची ओढ. आता आणि आणखीन किती वैशिष्ट्य सांगू, बघूया, नंतर घेऊया. तर हा 12वा अध्याय जो आहे त्याचं वर्णन आज आपण करूया. त्याचे ओव्या जास्त व्हाव्यात म्हणून मी अर्थ डायरेक्ट घेणार आहे. म्हणजे ओव्या घेणार नाही, ओव्या जास्त व्हाव्यात म्हणून ओव्या घेणार नाही, आहे की नाही घेऊ. तर ओव्या न वाचता सरळ सरळ 12व्या अध्यायाचा भगवंताचा जो काही भाग आहे तो श्लोक वाचला की सरळ ओवीचा अर्थ वाचणार आहे. कारण जास्ती होतील, जेवढ्या जास्ती होतील तेवढं बघूया. तर हा भक्तियोगाचा आहे म्हणून आपण घेतला आहे. आणि हा सोहळा भक्तीचा अतिशय रंगून जाणारा असा सोहळा आहे. मग असे थोडं तुकाराम महाराजांची गाथाही वाचली, परंतु तो आपला व्हिडिओचा विषय नाही म्हणून सोडून दिलं. पण महाराजांचे, तुकाराम महाराजांची पण पालखी निघते म्हणून त्यानिमित्ताने थोडंसं त्यांच्याबद्दल बोलतो की तुकाराम गाथा माझ्या इथे बाहेर जशी ज्ञानेश्वर गाथा आहे तशी कायम असते. काही वेळा वाचली जाते, काही वेळा एक मित्र वाचत होता, एकदा मध्ये एका काकांनी घेऊन गेले, आणली, वाचून दिली, असं ते यज्ञ चालू असतं तुकाराम. तर बुवा काही काही वेळा भांडतात त्याच्याशी. तो फार स्पष्ट वक्ता माणूस आहे. काही वेळा भांडलेला पण, जसं नामदेव भांडलेले आहेत देवाशी. तर असं प्रत्येकाचा देवाशी वेगवेगळ्या प्रकाराने भक्तिभाव आहे, पण ज्यात प्रेम आहे, प्रत्येकाचं प्रेम आहे, वेगवेगळे प्रकार असतील. जसं एकनाथ महाराज कीर्तनकार होते, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानाचा अखंड सागर होता, नामदेव महाराज त्यांच्या मागे घ्या देवा लोणी साखर म्हणून धावत होते, तुकाराम महाराज त्यांच्याशी वेळप्रसंगी भांडत होते, काही चुकीच्या गोष्टींवर प्रहार करत होते, नाठाळाच्या माथी हाणू काठी, या पद्धतीने जात होते. त्यानंतर गोरोबा कुंभार त्यात लीन होऊन त्यांना वारीची पण
पडलेली नसायची. कांदा मुळा भाजी माझी अवघी विठाबाई माझी, हे होतं गोरोबा काकांचं. आणि तो बिचारा, त्याला कधी प्रवेश मिळाला नाही अखेर देवळात, की ज्या वेळेला गर्दी नसायची. आताही गर्दीमुळे काही लोक वंचित राहतात. म्हणजे तो म्हणजे आपला चोखोबा, पण तरी त्याची बाहेर उभं राहूनची भक्ती आहे. अशा अनेक विध भक्तांनी नटलेला असा हा पांडुरंगाचा हा सगळा सोहळा. काय सांगावी त्याची थोरवी, काय करावं वर्णन, किती करावं कमीच पडेल. आपल्या अल्प स्वल्प मुखातून जे काय शब्द येतील तेवढे वदत राहायचं. तर आता या ठिकाणी श्लोक नाही आहे, तर पहिले सरळ ओवी आहे 12व्या अध्यायामध्ये. त्याचा अर्थ असा, हे सद्गुरू आई, तू शुद्ध म्हणजे अखंड अज्ञानादी दोषरहित आहेस. तू एक अत्यंत उदार म्हणून प्रसिद्ध आहेस व तू अखंड आनंद स्वरूप आणि प्रेमरूप असून शिष्याचे ठिकाणी अखंड परमानंदाचा वर्षाव करणारी किंवा परमानंद प्रेमाची प्राप्ती करून देणारी आहेस. गुरुमाऊलीला म्हणते. ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या गुरुला म्हणते, विषयरूपी भयंकर सर्पाने जीवाच्या ठिकाणी मिठी मारली आहे, तुमच्या आमच्यातही आहे. पण म्हणून हे सोडायचं का, हे बोलायचं नाही का, तर हो बोलायचं का, सोडायचं का, नाही सोडायचं. कारण त्यामुळे आपला संतुलन निर्माण व्हायला मदत होते. रोज थोडंसं तरी झालंच पाहिजे. भक्ती, ध्यान, जे काय असेल तुम्हाला आवडेल झालंच पाहिजे. असा निग्रह केला, संग्रह केला की आपला बॅलन्स निर्माण होत जातं. जसं त्या दिवशी योगासंबंधी बोलत असताना सांगितलं की बॅलन्स होतो, अन्यथा माणूस हा स्खलनशील आहे. आता मी ते काही हे बघतोय, जुने ब्रिटिश आणि नॉर्थ युरोपियन लोकांचे संघर्ष आणि ख्रिश्चॅनिटीचा प्रसार आणि राज्यस्थापना, त्यानंतर वेंडलिझम, हे सगळं बघतोय. हा माणसाचा इतिहास पण आहे. काही राजांनी चांगली व्यवस्था उभ्या केल्या तेही आहे, आपण एकांगी बोलू नये. पण फसवाफसवी, हाणामारी, युद्धाच्या साह्याने हे जुनं आहे, हे आताचं नाही. आता वाढले अतिस्वार्थ, तो सामान्य माणसाच्या देखील फार घुसला आहे. त्यावेळी पण होता, पण तो त्या विशिष्ट वर्गामध्ये फिरत असायचा. तर त्याला आपल्यातही येते, म्हणून त्याला बॅलन्स करायचा. समानता कधी येईल, समरसता कधी येईल, प्रेम कधी येईल, कधीतरी हे केलं पाहिजे. रोज एक निदान माळ तरी झालीच पाहिजे. संकल्प करा, भक्ती मार्ग का असे ना, सोपा, सगळ्यात सोपा भक्ती मार्ग. रोज काहीतरी केलं पाहिजे. आणि मी करतो तेवढंच सांगतो, आणि जिथे मी माझ्या हातून तेवढं होत नाही तेवढं मी सगळं सांगितलेलं असतं, किंवा पटत नाही तेही सांगितलेलं असतं. डिस्क्लेमर, कुठल्याही याला हल्ली डिस्क्लेमरचं लेबल लागतंच, नाही तर मग काहीच करता येणार नाही. जे काही सेवा थोडीफार होते ती पण बंद होईल. तर विषयरूपी भयंकर सर्पाने जीवाच्या ठिकाणी मिठी मारल्यामुळे जी त्याला आत्मविस्मृती रूप मूर्छा आली आहे ती कशाने नाहीशी होत नाही. पण हे श्रीगुरु, एका तुझ्याच कृपादृष्टीनेच विषयरूपी सर्पाचे विष उतरून ती मूर्छा नाहीशी होते. म्हणजे हे जे काही हव्यास आहेत वेगवेगळे, ते हव्यास सांसारिक भौतिक स्वरूपाचे आहेत. त्यांची जी काय मिठी आहे ती ढिली व्हायची असेल तर गुरु पाहिजे. आणि आमचा गुरु कोण? माऊली. आपले सगळ्यांचे, आमचे म्हणजे काय, आपल्या सगळ्यांचे गुरु माऊली. तुझ्या अंतःकरणात ज्याच्याविषयी कृपा प्रेमाचा पूर येऊन त्याच्या लाटा उसळू लागल्या असता संसारातील त्रिविध तापाने कोण बोलला जाईल? व ज्याला
त्याला प्रिय वस्तूचा वियोग, अप्रिय वस्तूचा संयोग यांच्या विषयाचा शोक कसा जाळू शकेल. म्हणजे त्याला शोक होणार नाही. ज्याच्यावरती गुरुची कृपा दृष्टी पडली त्याला शोक देखील होणार नाही. त्याला कामवरती जो दुसऱ्या ओवीत आले काम देखील त्याला जास्त ग्रासू शकणार नाही किंवा ग्रासू शकणार नाही. योग सुखाचे सोहळे सेवगा तुझे नि स्नेहळे. सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू. बघा ओवीची गोडी असते ना, ओढल्या जातो माणूस. ओव्या वाचायच्या नव्हत्या. ठीक आहे, आपण असं करूया, ओव्या सगळ्या एकदा वाचतो 1 ते 4. कारण काय, ती गोडी वेगळीच आहे, नुसता अर्थही गोडी नाही. मग समजा नाही अध्याय पूर्ण झाला तरी झाला. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षतीये. विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी. ते तुझी आहे गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. घाण काढून टाकली गुरुनी. तरी कवणा दे तापू पोळी कैसे निवो शोकू जाळी. जरी प्रसाद सकल्लोळी पुरे येसी तू. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे नि स्नेहाळे. सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू. आधार शक्ती जिया अंकी वाढविसी कौतुकी. हृदयाकाश पालखी परिये देसी निदे. आधार शक्तीच्या मांडीवर कुंडलिनी शक्ती जागृत करून तिच्या साह्याने सेवकाला कौतुकाने वर घेऊन जातेस. वर म्हणजे कुठे, स्वर्गात नाही. घसरण जी होते ना त्याला खाली म्हणतात, आणि चांगलं होत जाणं म्हणजे वर म्हणतात. साध्या सोप्या नामाने लेक्चर आहे. आणि हृदय आकाश रूपी पाळण्यात त्याला आपल्या शुद्ध आत्मस्वरूपाच्या ऐक्याचे झोके देतेस. त्याला कुंडलिनी शक्ती जागृत करून, आधार शक्तीच्या मांडीवर कुंडलिनी शक्ती जागृत करून सेवकाला वर उठवते. ही पॉवर आहे गुरुची. 17 स्तन्य देसी अनाथाचा हल्लरुगासी. समाधी बोधे निज विसे भुजावणी. त्याला 17व्या अमृतकलेचे स्तन्य पाजून अनाहताचे गाणे गातेस. आणि ऐक्य ज्ञानाच्या उपदेशाने त्याचे समाधान करून त्याला समाधी साधून देतेस. ते कुंडलिनी जागृत झाले ना, मग पुढचं काय आहे, अनाहताचं गाणं. त्या अनाहताचा उपयोग मला कधी एकदा झाला होता. मला माझ्या अगदी जवळचे मित्र सोडून गेले. त्यावेळेला मी हे वाचत असे, दुःख व्हायचं झालं. पण मी एक कथा अशी लिहिली की शेवट तुझं कोण आहे, शेवट तुझं कोण आहे, तर तो आहे. आणि मग मी त्या कथेमध्ये असं वर्णन केलं, म्हणजे त्या कथेत तो मुलगा माझ्यासारखाच दाखवला की एक जण त्याला सोडून जातात. आता मला सगळे सोडून काय गेले नव्हते, काही मित्रच फक्त गेले होते. तर मग तो दुःखी राहतो, सारखा एकटा बसतो. आणि मग एकदा कधीतरी त्याच्यावरती काही संस्कार असतील ते जागे होतात. आणि असं पाचगणीचं छान दृश्य वर्णन मी त्या कथेमध्ये केले. आणि मग त्यात तो शेवट वैतागून, कारण त्याचा बापसुद्धा दुसऱ्या बायकोच्या नादानी ह्याच्याकडे, म्हणजे ह्याला रूढ वागवत असतो असं मी दाखवलं. तरी रूढनेस दाखवला नाही जास्त. माझ्या कथा म्हणजे अशा सगळ्या मिळीत असायच्या, नाही तर किती पिकवता आलं असतं छान रूढनेस. तर थोडा रूढ वागवतो, थोडं वर्णन केलं. आणि मग तो मुलगा त्या
तिरीमिरीत निघून जातो आणि सुंदर असं पाचगणीच्या डोंगरातून तो खाली दरीकडे चालला आहे असं वर्णन मी केलं आहे. आणि त्याच्यामध्ये पुढे असं म्हटलं आहे की अतिशय निसर्गरम्य ठिकाण, एक छानसा झरा वाहतो आहे, सगळ्या बाजूनी वृक्ष आहेत, त्याच्यामध्ये पाईन आहे, निलगिरी आहे. त्या वृक्षांच्या सावलीतून ही सावली सुरू झाली त्याच्या जीवनात. माऊली वरती पठारावर असताना जळजळीत उन्हाच्या तिटकाऱ्यात मुलगा होता. माऊली नाही आहे, मित्र नाही आहेत, नातेवाईक नाही आहेत, वडिलांनी नाकारलंय असा तो मुलगा खाली खाली जातो. तर पहिली सावली त्या वृक्षांची आहे आणि मग सुंदर पाण्याचा झरा आहे, असे रूपक आहे, सुंदर पाण्याचा झरा आहे. त्या ठिकाणी तो त्या झऱ्यात मध्ये पावन शुद्ध होतो पावलं टाकून आणि मग आणखी पुढे जातो आणि काय म्हणतो, त्याला एक सुंदर देऊळ दिसतं आणि काय कसं मला ते लिहावंसं वाटलं माहीत नाही. आणि त्या ठिकाणी तो बसतो, त्याची एकदम अचानक समाधी लागते आणि तो अनाहत नाद त्याला ऐकू येऊ लागतो. आणि तेव्हा त्याचे जे सगळी जे दुःख, दैन्य जे आहे, एकटेपणा आहे, तो सगळा निघून जातो आणि त्याच्या लक्षात येतं की हा सखा, हा ईश्वर, हा पांडुरंग, हा माझ्या बरोबर कायम आहे, मला आणखी काय हवं. आणि तो अनाहत नाद ऐकू येतो. म्हणून सखा पांडुरंग असं म्हटलंय. जर कोणी नसेल तर पांडुरंग आहे, असा उपयोग आपल्याला आपल्या जीवनात होतो. तर ती कथा लिहिल्यानंतर बरेच वर्ष ते माझ्या डोक्यातलं ते जात नव्हतं. ती कथा लिहिल्यानंतर बरोबर ते गेलं बघा. हा योगायोग असेल, काही असेल, पण गेलं. हा मी चमत्कार मानत नाही, किंवा काही लोक खूप भारी चमत्कार सांगतात, तसे माझ्याकडे काही नाही. पण ही कथा लिहिल्यावर माझ्या डोक्यातला तो किडा नाहीसा झाला. असं माऊली आपल्याला ठिकठिकाणी, आता काय म्हटलंय, गुरु आपल्याला उचलून घेतो, भगवंत म्हणा, गुरु म्हणा. मग आज भक्तियोग सुरू केला आपण, अजून पांडुरंग आलाच नाही, पण गुरु हिची पण भक्ती आहे. तर असं त्या पांडुरंगाने, या ज्ञानेश्वरीने मला त्यावेळेला वाचवलं, त्याचा अनुभव आहे. काय माऊली, या, मराठी बोलता का? मराठीच बोलतो. या ना, या इथे, इथे या, इथे चपला काढल्यात ना. तर माऊली या ठिकाणी आलेले आहेत, आमच्याकडे मुक्कामाला असतात. हे वारकरी सगळे खाली राहतात, मुक्कामाला म्हणजे आपल्या पार्किंगमध्ये राहतात. आणि मगाशी मी म्हणलं होतं ओघात सांगेन, ओघामध्ये सांगेन की कसे राहतात. तर इतके स्वच्छ, नंतर कुठलीही घाण तुकडा इथे राहत नाही. मग आम्हाला हे हवं ते हवं मागणी नाही, व्यवस्था इथे असते सगळीकडे, पण ते अतिशय शुद्ध आणि स्वच्छ राहतात. कुठेही ओरडाआरडा नाही, गोंधळ नाही, भांडण नाही, काही नाही. ही शिस्त. आणि ही शिस्त कशी आहे, एखाद्या संघटनेत कोणीतरी छडी घेऊन उभा असतो तशी नाही आहे. यांच्या मुख्य गुरूंना तर आम्ही आजपर्यंत कधी पाहिलेलंच नाही आहे. म्हणजे ही सगळी स्वयंशिस्त आहे. कोणीतरी मुख्य शिक्षक येतोय, छडी लावते नाही, ही स्वयंशिस्त आहे. येतात कधी कळत नाही, शांतपणे पथाऱ्या टाकतात. आणि बाकीचे तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ऐकून वाचून माहिती असेल वारीची, पण हे आमच्याकडे येणाऱ्या वारकऱ्यांचं थोडंसं सांगितलं. आणि माऊलींना थोडंसं आपण विनंती करूया की थोडंसं काहीतरी बोला. पांडुरंग हरी माऊली, आता तुम्ही ह्या समोर दिसताय आणि तुम्ही दिसताय, तर शेजारी बसता का जरा, म्हणजे मग काय होईल, आपल्या प्रेक्षकांना दोन्ही एकदम दिसतील. तर थोडं पुढे या. आपलं हे लाईव्ह नसतं, पण आपण लाईव्ह असल्यासारखं म्हणजे मन मोकळेपणाने करतो, असं काही ठराविक साचेबद्ध काही नाही. तर आपलं नाव काय? माझं नाव अशोक भाऊराव पाटील. आणि आपलं? राजाराम रघुनाथ लोटे, सैनिक टाकी, तालुका शिरूर, जिल्हा कोल्हापूर. तर दोघंही आपण कोल्हापुरातून आलेले आहेत. अंबाबाई, माऊली, वावा. तर आपण एखाद दोन शब्द बोलावेत आमच्या प्रेक्षकांसाठी. हे आता यूट्यूबवर जाईल आणि मग आपल्या लोकांपर्यंत जाईल. थोडक्यात बोललात तरी चालेल. मला आता एवढं तिथं सांगावंसं वाटतं, हा माऊलीचा जो प्रवास आहे जवळजवळ 350-400 वर्षापूर्वीचा आहे. आणि
माऊलींचं जे वैभव होतं त्या वैभवानुसार दिंडी निघावी म्हणून हैबत बाबांनी त्यांना शोभेल त्यांच्या म्हणजे ज्ञान वैभवाला शोभेल अशी दिंडी तयार करायचा त्यांनी प्रस्ताव मांडला. आणि त्यावेळी तो विना हैबत बाबांच्याकडे आला आणि हैबत बाबांनी विना सांभाळायचा आणि पुढे भजन हे वास्करांनी करायचं. आणि त्या दिंडीसाठी म्हणून जे तंबू घोडे काय असतील ते अश्व असतील, मानाचे अश्व, तंबू घोडे याची पुरी पूर्तता चितोळेकर सरकार अंकली यांनी करायची असं त्यावेळी ठरलं. आणि सुरुवातीला समाज थोडा होता, पण नंतर समाज असा वाढत गेला आज जवळजवळ समाज त्या दिंडीबरोबर 10 ते 11 लाख समाज एवढा असतो. म्हणजे त्यांच्या वैभवानं प्रमाणे त्यांना ते मिळालं. आणि आम्हाला एक शिस्त घालून दिली. काय शिस्त घालून दिली? स्वच्छता बाळगणं किंवा खोटं न बोलणं किंवा कशाचीही अपेक्षा न करता कोणाकडे अशीच वारी चालवायची. आणि संपूर्ण जगासाठी म्हणून ज्ञानोबारायांनी जी आम्हाला शिकवण दिली, आता विश्वात्मके देवे येणे वावे येणे तोषावे तोषोणी मदत यावे पसाय, हे जगासाठी मागितलेलं पसायचं नाही. हां, आणि हे जगासाठी मागितलेलं पसायचं नाही. आम्ही तेच ती पांडुरंगाला मागत असतो. श्रीमंती काय अशी सहजासहजी कोणालाही प्राप्त होती, ज्ञानाची श्रीमंती होती ना मला. आणि त्याने जो मार्ग घालून दिला तो जगासाठी खरोखरच तो त्याने अनुकरणीय असा आहे. एवढंच मला या ठिकाणी बरं. हे जे वारी चाललेली आहे ते एकदम कुठल्याही कोणाचंही याच्यावर हे नाही किंवा काय नाही, पण शिस्तबद्धता आहे. वारकरी आपल्या नियमाने चालतात. आज 21 वर्षे आम्ही करतो असते, पण कुठल्याही प्रकारचं आम्हाला काही हे नाही. ऊन पाऊस वारा याचं सुद्धा आमच्या माऊलीचं हे आमचं संरक्षण करत असते. कधी माणूस कुठलाही वारकरी कधी मला हे झालं ते झालं काय म्हणत नाही. आणि समाजाचं बी पुण्याचे सगळ्या दोघात मिळून राहते. कार्यालय फार मोठं हे आहे. मानवतेच्या दृष्टीने जे कार्यालय मोठं हे आहे. बोला की मानवतेच्या दृष्टीने काय ते? मानवच्या दृष्टीने हे कार्यालय मोठं आहे. देव धर्म देशासाठी म्हणतात कधी, तसं धर्मासाठी एवढे लोक काम करतात. कुठल्याही कुणाची ऑर्डर नाही किंवा काही माऊली आणि तुकोबार आहे सर्व संतांचीच ऑर्डर, बस एवढंच आहे ते. आणि आम्हाला काहीच वाटत नाही की बाबा काय आणि काही कमी पडत नाही. विशेष म्हणजे चला एकदा जयघोष करू. राम कृष्ण हरी गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. सर्व संतन की जय. वा वा वा, धन्यवाद खूप खूप. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. परत उद्या आपला होईलच भाग, तेव्हा हे सगळी मंडळी गेलेली असतील, त्यामुळे आज हा चांगला योग यांच्याबरोबर बोलण्याचा आलेला आहे. थँक्यू, धन्यवाद धन्यवाद. पाटील काका तुम्हालाही दोघांना खूप धन्यवाद.